नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहूयात श्री नरसिंह सरस्वती महाराजांची माहिती आणि वांझ-म्हैस दूध देण्याची अद्भुत कथा. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री दत्तात्रेय भगवानांचे द्वितीय अवतार मानले जाणारे श्री नरसिंह सरस्वती महाराज हे कलियुगातील महान संत, योगी आणि सिद्धपुरुष होते. त्यांनी आपल्या तपश्चर्या, ज्ञान आणि करुणेने असंख्य भक्तांचे जीवन उजळून टाकले. श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा जन्म कारंजा येथे झाला. आजचे कारंजा लाड येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्यांच्यात विलक्षण तेज, शांती आणि वैराग्य दिसून येत होते. लहान वयातच त्यांनी वेद, उपनिषदे, योग आणि अध्यात्माचे ज्ञान आत्मसात केले. सांसारिक सुखांमध्ये त्यांना कधीच रस नव्हता. त्यामुळे तरुण वयातच त्यांनी संन्यास स्वीकारला. संन्यास घेतल्यानंतर त्यांनी भारतभर तीर्थयात्रा सुरू केल्या. काशी, प्रयाग, बद्रिकाश्रम, द्वारका अशा अनेक पवित्र स्थळांना त्यांनी भेटी दिल्या. तीर्थयात्रा सुरू असताना श्री नरसिंह सरस्वती महाराजांची वांझ-म्हैस दूध देण्याची अद्भुत कथा घडली. एकेकाळी श्री नरसिंह सरस्वती महाराज गाणगापूर येथे वास्तव्य करत असताना त्यांची कीर्ती दूरदूर पसरली होती. लोक त्यांना साक्षात दत्तात्रेयांचा अवतार मानत. पण तरीही काही लोक असे होते ज्यांना संतांची महती कळत नव्हती. ते नेहमी संतांची परीक्षा पाहण्याच्या विचारात असत. गाणगापूरजवळील एका गावात एक अहंकारी ब्राह्मण राहत होता. त्याला वेदशास्त्रांचे थोडेफार ज्ञान होते, पण त्याला गर्व फार होता. तो म्हणायचा, हे संत खरे असतील तर त्यांनी चमत्कार करून दाखवावा. त्याच्या घरी एक वांझ म्हैस होती. अनेक वर्षे झाली तरी त्या म्हैसीने कधीच दूध दिले नव्हते. घरातील लोक त्रस्त झाले होते. पण त्या ब्राह्मणाच्या मनात एक वाकडा विचार आला. तो म्हणाला, या म्हैसीकडून जर त्या साधूने दूध काढून दाखवले तरच मी त्यांना खरा संत मानेन. एके दिवशी तो ब्राह्मण श्री नरसिंह सरस्वती महाराजांकडे आला. नमस्कार करून तो म्हणाला, महाराज, माझ्या घरी एक म्हैस आहे, पण ती वांझ आहे. जर तुम्ही खरे सिद्धपुरुष असाल तर तिच्याकडून दूध काढून दाखवा. सभोवतालचे भक्त हे ऐकून अस्वस्थ झाले. काही म्हणाले, अरे, संतांची अशी परीक्षा घेऊ नये. पण महाराज शांत होते. त्यांच्या मुखावर ना राग ना अहंकार, फक्त करुणा होती. महाराज हसत म्हणाले, बरं, उद्या सकाळी तुमच्या घरी येतो. आणि दुसऱ्या दिवशी पहाटे श्री नरसिंह सरस्वती महाराज त्या ब्राह्मणाच्या घरी आले. घरातील अंगणात ती वांझ म्हैस बांधलेली होती. लोकांची मोठी गर्दी जमली होती. सगळे पाहत होते, आज काय होणार. महाराजांनी प्रथम गुरुचरित्राचे स्मरण केले. नंतर त्यांनी म्हैसीच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, गाय म्हैस ही माता आहे, तिचा अपमान करू नका. मग त्यांनी हातात पाण्याचा कलश घेतला. त्या पाण्यावर मंत्र म्हटले आणि ते पाणी म्हैसीच्या तोंडावर व अंगावर शिंपडले. क्षणातच आश्चर्य घडले. ज्या म्हैसीने आयुष्यभर दूध दिले नव्हते तिच्या कासेतून दूध झरझर वाहू लागले. महाराज स्वतः बसून दूध काढू लागले. लोक थक्क झाले. काहींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. तो अहंकारी ब्राह्मण हादरून गेला. महाराजांनी काढलेले दूध एका भांड्यात भरले आणि ब्राह्मणाला म्हणाले, हे दूध घरातील सर्वांना पाज. पण लक्षात ठेव, हा चमत्कार नाही, ही गुरुकृपा आहे. ते ऐकताच ब्राह्मण महाराजांच्या चरणी कोसळला. रडत तो म्हणाला, महाराज, मी अज्ञानी आहे. माझा अहंकार दूर करा. मला क्षमा करा. महाराजांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवत म्हटले, अहंकार हाच माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. श्रद्धा आणि नम्रता ठेवल्यास ईश्वर स्वतः मार्ग दाखवतो. या घटनेनंतर त्या ब्राह्मणाचे जीवन पूर्ण बदलले. तो दत्तभक्त झाला. रोज गुरुसेवा, नामस्मरण करू लागला. गावातील लोकांना समजले की संत चमत्कारासाठी नसतात तर अहंकार तोडून भक्ती जागवण्यासाठी असतात. ही कथा आपल्याला शिकवते की गुरूंवर शंका न ठेवता श्रद्धा ठेवावी, अहंकार सोडून नम्र व्हावे, प्राणिमात्रात ईश्वर पाहावा. श्री नरसिंह सरस्वती महाराज म्हणतात, जो मला श्रद्धेने स्मरेल त्याच्या आयुष्यातील वांझपणा दूर होईल, मग तो धनाचा असो, सुखाचा असो किंवा भक्तीचा. आजही गाणगापूर आणि नृसिंहवाडी येथे असंख्य भक्तांना श्री नरसिंह सरस्वती महाराजांची कृपा अनुभवायला मिळते. श्री गुरुदेव दत्त. श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण श्री दत्त महाराज यांचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील. आणि सर्वांत महत्त्वाचे, कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.